आता आपण सममूल्य अपूर्णांक शिकलो आहे वेगवेगळ्या प्रकारचे. खूप वेगवेगळ्या प्रकारांनी शिकलो आहे. आता आपण आणखी पुढचं शिकणार आहे आज. काय ते तुम्हाला कळेल. हे माझ्याकडे 15 दगड आहेत. याच्यामधले 5 दगड मी मानसला देणार आहे. घे मानस 5 दगड आणि 10 दगड सौम्याला देणार. आता मानसकडे 5 आहेत आणि सौम्याकडे 10 आहेत. आता या ज्या दोन संख्या तुमच्या दोघांकडे आहेत त्याची तुलना तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारे करू शकाल? म्हणजे हे जास्त आहे हे कमी आहे असं? हां, एक तर हे जास्त आहे हे कमी आहे. हां. दुसरं हे इवन आहे ते ऑड आहे. हे इव्हन आहे, समसंख्या आहे, ही विषमसंख्या आहे. आणखीन कशी तुलना कराल त्या संख्यांची? किती आहेत त्याची कशी तुलना कराल? हा प्राईम नंबर आहे आणि हा प्राईम नंबर नाही आहे. ही मूळ संख्या आहे आणि ती मूळ संख्या नाही आहे, म्हणजे संयुक्त संख्या आहे. आणखी कुठल्या प्रकारे कराल? 5 आणि 10 या दोन आकड्यांची तुलना कशा प्रकारे कराल? कमी आणि जास्त ही केली. पण अजून काही करता येईल का? किती जास्त, कितीने कमी, किंवा काय आहे की कसे मिळालेत दोघांना, अशी काही अजून तुलना करता येईल? हे त्याच्या दुप्पट आहे. हे त्याच्या दुप्पट आहे आणि हे अर्ध आहे. हे अर्धे आहेत. हां, म्हणजे मानसकडे सौम्याच्या पेक्षा अर्धे आहेत आणि सौम्याकडे मानसच्या दुप्पट आहेत. आता याला आपण गुणोत्तर असं म्हणतो किंवा रेशो इंग्लिशमध्ये. गुणोत्तर किंवा रेशो म्हणजे सौम्याकडे असलेले दगड 10 आहेत आणि मानसकडे असलेले दगड 5 आहेत. मग ते जर आपण 10/5 असे लिहिले म्हणजे सौम्याकडचे दगड भागिले मानसकडचे दगड, तर ते 10/5 होतं, म्हणजे 2/1 होतं ना. म्हणजे सौम्याकडे दुप्पट आहे. तर ह्याला आपण 2:1 2:1 किंवा 2:1 असं म्हणतो. हे 2:1 हे गुणोत्तर झालं. आता सौम्याकडे दुप्पट आहे, मानसकडे 1 पट आहे, त्याच्या अर्धे आहेत म्हणजे. तर हे सौम्याकडचे दगड आणि मानसकडचे दगड यांचं गुणोत्तर झालं 2:1. तर आता मला सांगा, मानसकडचे दगड आणि सौम्याकडचे दगड याचं गुणोत्तर किती होणार? मानसकडचे दगड भागिले सौम्याकडचे दगड 1:2. करेक्ट. हां, मानसकडचे दगड भागिले सौम्याकडचे दगड हे 5/10 झाले, म्हणजे 1/2 झाले. त्याला 1:2 1:2 हा रेशो झाला त्याचा, म्हणजे गुणोत्तर झालं त्याचं. आता जर मी असं म्हणलं की सौम्याकडे 10 दगड आहेत आणि मानसकडे 15 दगड आहेत. आपण घेतले नाहीत प्रत्यक्ष, आता ते दगड बाजूला ठेवून द्या. आता संख्यांमध्ये विचार करूया. सौम्याकडे 10 दगड आहेत आणि मानसकडे 15 दगड आहेत. तर सौम्याचे दगड आणि मानसचे दगड याचं गुणोत्तर किती होणार? 2/3. करेक्ट. 10/15 होतील. बरं, आपण असं करूया, हे मधलं थोडंसं रिपीट करूया. सौम्याकडे 10 दगड आहेत आणि मानसकडे 5 दगड आहेत. आता मी जर असं म्हणलं की सौम्याकडचे दगड आणि एकूण दगड ह्याचं गुणोत्तर किती? हां, 10/15. करेक्ट. म्हणजे 2/3. म्हणजे 2:3. ते लिहिताना आपण 2 लिहून 2 टिंब लिहून 3 2:3 असं लिहितो. आता मानसचे दगड आणि एकूण दगड याचं गुणोत्तर किती? 1:3. का बरं 1:3? 5/15 म्हणजे 1:3. म्हणजे बघा,
सौम्याचे दगड 10 आहेत, एकूण दगड 15 आहेत. म्हणजे सौम्याला एकूण दगडांच्या 3 पैकी 2 मिळालेत, 2 3 मिळालेत, 15 पैकी 10 मिळालेत. हां, आणि मानसचे दगड भागिले एकूण दगड म्हणजे 5/15 म्हणजे 1/3. त्याला आपण 1:3 असं 2 टिंब लिहून आपण त्याला 1:3 1:3 असं लिहितो. आता पुढे मी जर असं सांगितलं तुम्हाला की मानसचे दगड आणि सौम्याचे दगड ह्याचं गुणोत्तर 3:2 आहे. मानसचे दगड आणि सौम्याचे दगड याचं गुणोत्तर 3:2 आहे. तर दोघांकडे किती किती दगड असू शकतात आणि एकूण दगड किती असू शकतात? हां, तर त्याचं असं टेबल तयार करा. मानसचे दगड, मानसकडे, सौम्याकडे आणि एकूण, त्यांच्याकडचं गुणोत्तर आहे 3:2. तर हे असं टेबल तयार करा तुमच्या कागदावरती आणि किती किती दगड असू शकतात ते लिहायचं. ते वरचं पण वरचं पण लिहा. मानस ॲज टू सौम्या हे महत्त्वाचं आहे ना, कारण 3 कोणाकडे आहेत आणि 2 कोणाकडे आहेत, कोणाकडे जास्त आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. मानसचे दगड, सौम्याचे दगड, मानस ॲज टू सौम्या 3:2. तर आता मानसकडे किती असतील, सौम्याकडे किती असतील आणि एकूण किती असतील असं आपल्याला टेबल तयार करायचं. आता तुमच्या मनाने विचार करा आणि उत्तरं काढा. किती असतील? 3:2 गुणोत्तर आहे त्याचं, म्हणजे किती असू शकतील? 15 आणि 10 असू शकतात. 15 आणि 10 असू शकतात. 15 आणि 10 असतील तर एकूण किती असतील? 25. आता दुसरी काय पॉसिबिलिटी आहे, दुसरी काय शक्यता आहे? ह्याच्यापेक्षा वेगळे किती असू शकतात? 9 आणि 6 30 आणि 20. 30 आणि 20, 9 आणि 6. करेक्ट. तुला कुठलं सुचलं आहे? मला 90 आणि 60 सुचलं. 90 आणि 60. कसा केला विचार सांग? 450 कसं काढलं सांग? ते 150, 300 होतात. तर 300 नंतर ते मी 150 घेतले, त्याच्याकडून मला 550 वाटले आणि 550 वाटले. मग त्यांनी काय केलं, आधी 300 घेतलं मनात. मग 300 मनात घेतल्यावर त्याचे 2 भाग केले, कारण ते 3:2 आहे ना, त्यामुळे 2 भाग म्हणजे 300 आहे त्याचे. तर 2 भाग म्हणजे 300 असतील, तर 1 भाग म्हणजे झाला 150. पण आपल्याला 3 भाग हवेत इथे, म्हणून त्यांनी त्या 300मध्ये अजून एकदा 150 मिळवले आणि 450 आलं. ते चुकून तो 550 म्हणाला, पण 450 आलं. ठीक आहे, व्हेरी गुड. आता पुढचं उदाहरण. आता सानिका आहे ना आपल्या ग्रुपमधली, ती रोज 8 तास झोपते रात्री. रोज एकूण 8 तास झोपते. दिवसाला किती तास असतात? दिवस 12, रात्र 12. एकूण दिवस 12, रात्र 12, एकूण मिळून 24. मग 24 पैकी ती 8 तास झोपते. तर तिचा झोपेचा वेळ आणि एकूण वेळ याचं गुणोत्तर काय? 1:3. लिहून काढा. झोपेचा वेळ भागिले एकूण वेळ किती येणार? 8/24 म्हणजे 8 एके 8, 8 त्रिक 24. 1/3 लिहिलं की त्याला 1:3 असं पण लिहायचं. दाखव कसं लिहिलंय. 1:3. आता तिचा झोपेचा वेळ आणि जागं असण्याचा वेळ ह्याचं गुणोत्तर काढायचं आहे. झोपेचा वेळ भागिले जागं असण्याचा वेळ. टोटल टाइम नाही, सॉरी परत सांग. वेन शी इज अवेक. जागे असण्याचा वेळ आणि झोपेचा वेळ भागिले जागं असण्याचा वेळ. 8 तास झोपली ती, म्हणजे ती किती वेळ जागी आहे?
16 तास. हं. झोपेचा वेळ भागिले जाग असण्याचा वेळ. तुम्ही पण ही तीनही गुणोत्तरं काढा. हे लिहून घ्या. वन एस टू टू आलं बरोबर. आणि एकूण वेळ तुमचा 3 येतोय ना. हं. ठीक आहे. आता पुढचं. कागद पाठीमागची बाजू कोरी असेल तर ती वापर. आता खिचडी करतो ना आपण, पाहुणे आले की जास्त करावी लागते ना कधी कधी. तर ती करायला काल मी 4 वाट्या तांदूळ घेतले आणि 2 वाट्या मुगाची डाळ घेतली. 4 वाट्या तांदूळ आणि 2 वाट्या डाळ. तर तांदूळास डाळ हे गुणोत्तर किती? 4:2. 4:2 म्हणजे किती? 4 वाट्याला 2. लिहा बरं 4:2 किंवा 4/2. मला फक्त एकदा परत सांगाल की काय किती वाट्या? ते लिहून घ्या बरं. 4 वाट्या तांदूळ राईस आणि 2 वाट्या डाळ. 4 वाट्या तांदूळ आणि 2 वाट्या डाळ. तर तांदूळास डाळ हे गुणोत्तर किती? 4:2. त्याला छोटं करता येतं का अजून? 4/2 लिहिल्यानंतर 2:1. 2:1 म्हणजे 4:2 हेच 2:1 असं पण आपण छोटं करून लिहू शकतो. ते अपूर्णांकात जेव्हा आपण लिहितो 4/2 बरोबर 2/1 त्याला आपण संक्षिप्त रूप असं म्हणतो. आता तांदूळाचं एकूण किती धान्य घेतलं त्याच्याशी गुणोत्तर काढायचं. म्हणजे नाही कळालं मला. एकूण धान्य किती घेतलं? 4 वाट्या तांदूळ आणि 2 वाट्या डाळ घेतली. 6 म्हणजे एकूण एकत्र केल्यावर किती झालं? अच्छा हा. मग 6 वाट्या. 6 वाट्या झालं ना एकूण एकत्र केल्यावर. मग तांदूळाचं एकूण धान्याशी किती येणार गुणोत्तर? ओके म्हणजे 2 ह्याला काय म्हणतो आपण? 4:2. नाही 2:1. 2:3 येणार. हां करेक्ट. म्हणजे ते अपूर्णांकासारखं लिहिलं तरी चालतं की 4 वाट्या तांदूळ भागिले 6 एकूण 6 वाट्या धान्य 4/6 म्हणजे झालं 2:3. 4:6 बरोबर 2:3. आता डाळीचं एकूण धान्याशी किती येणार गुणोत्तर? डाळ किती घेतली? 1:3. का बरं 1:3? कारण 2 3 6. 2:6. हां 2 वाट्या डाळ आहे आणि एकूण 6 वाट्या धान्य आहे म्हणजे 2:6 म्हणजे 1:3. आता लिहिलं तरी चालेल. आता पुढचं मात्र लिहून करा. लिहून विचार करून करा. ते 4 वाट्या तांदूळ आणि 2 वाट्या डाळ ह्याच प्रमाणात मी घेतलंय. पण एकूण घेतलेलं धान्य जर 18 वाट्या असेल, एकूण घेतलेलं धान्य जर 18 वाट्या असेल तर त्याच्यामध्ये डाळ किती असेल आणि तांदूळ किती असेल? डाळ 6 असेल आणि तांदूळ 12 असेल. एकूण 18 घेतलेलं ना एकूण. का बरं सौम्या? बरोबर. कारण आपण 18ला 3ने भागलं की 6 मिळतं. तर लास्ट टाइम 2 3 6 होतं. मग 6 वाट्या डाळ होणार आणि त्याच्या दुप्पट हे होतं तर मग 12 वाट्या होणार. समजेल असं समजावून सांग बाबा. तुला समजलंय पण
ऐकणाऱ्याला समजेल असं समजावून सांगता आलं पाहिजे. सांग बरं. लिहून दाखवलंच तरी चालेल. आपल्या टोटल वाट्या किती येतात? 18. हं. तर मग 18चे आपल्याला 3 भाग करायचे. 3 का करायचे आहेत? कारण आपल्याला आता इकडे म्हणजे डाळ मगाशी 6 वाट्या झालं होतं टोटल मगाशी. तर मग डाळ त्याची 1/3 होती. त्यामुळं 18चे 3 भाग करायचे जर आपल्याला डाळ मिळवायची असेल तर. मग 18चे 3 भाग केल्यावर आपल्याला किती मिळतं? 6. बरोबर. मग 6 वाट्या डाळ होणार. डाळ. बरोबर. आणि मग 6 इकडे तांदूळ डाळीच्या दुप्पट होते. मग 6 × 2 12. बरोबर आहे. आता पुढचं हे मानसने सांगायचं आहे की जर का मी तांदूळ 8 वाट्या घेतला असेल तर डाळ किती घेणार? 4 वाट्या. कारण की त्याच्या निम्म आहे. मगाशी 4 वाट्या तांदूळ होतं तेव्हा 2 वाट्या डाळ होती. 2 वाट्या तांदूळ असेल तर 1 वाटी डाळ आहे. मग 8 वाट्या तांदूळ असेल तेव्हा 4 वाट्या डाळ. म्हणजे इथे काय करतोय आपण की हा जो रेशो आहे डाळ आणि तांदूळाचा, किती वाट्या तांदूळ आणि किती वाट्या डाळ, हा रेशो जो आहे हे गुणोत्तर जे आहे, ज्याला बोलीभाषेत आपण प्रमाण असा पण शब्द वापरतो की किती प्रमाणात घेतली डाळ आणि किती प्रमाणात घेतले तांदूळ, पण त्याचा गणितातला शब्द गुणोत्तर असा आहे. हे प्रमाण आपण सारखंच ठेवतो तरच आपला पदार्थ त्याच चवीचा होणार. नाही तर बिघडतो. इडली करताना तांदूळ आणि डाळीचं प्रमाण दरवेळी वेगळं घेतलं, पाढा चुकला आपला, तर मग बिघडणार आपली इडली. आता मानस आणि सौम्या त्यांना लॉकडाऊनमध्ये झालं बोर, म्हणून त्यांनी काय ठरवलं, दोघांनी मिळून सरबत विकायचं ठरवलं. इकडे बाहेर त्यांनी सरबताचा स्टॉल लावला बागेपाशी. तर एखादा स्टॉल सुरू करताना आपल्याला आधी पैसे घालून काही काही सामान आणावं लागतं ना, त्याला भांडवल असा शब्द वापरतो आपण. तसे सुरू करायला मानसनी 150 रुपये घातले आणि सौम्यानी 100 रुपये घातले. हे 2 आकडे लिहून ठेवा. मानसनी 150 घातले आणि मानस 150 आणि सौम्या 100. मानसचे 150, सौम्याचे 100. आता हे सरबत विकून त्यांना जो काय नफा होणार आहे, प्रॉफिट होणार आहे, तो त्यांनी कुठल्या प्रमाणामध्ये घेतला पाहिजे, काय रेशोमध्ये, काय गुणोत्तरामध्ये त्यांनी ते प्रॉफिट वाटून घेतला पाहिजे? 3:2. मानसला 3 आणि सौम्याला 2. 3:2. का बरं 3:2 काढून दाखव मानस. कसं आलं 3:2 ते लिहून दाखव. $150 upon 100. 150 भागिले 100. किती येतं हे? 0 गेले. 15 म्हणजे 3/2. दाखव तिथे कॅमेऱ्यात काय केले असते ते. 3/2 बरोबर 3:2 असं लिहून दाखव. आणि 3 हा शेअर मानसचा आहे का सौम्याचा आहे? 3 मानसचा, माझा 2 आहे. आता पहिल्या दिवशी त्यांनी सरबत विकल्यावरती त्यांना 30 रुपये नफा झाला. म्हणजे एकूण त्यांना 30 रुपये मिळालेत. जास्तीचे. म्हणजे नफा म्हणजे काय की भांडवलच्या वरती. भांडवल आणि 30. पण आपण नफाच वाटू शकतो ना, भांडवल तर वाटून टाकू नाही शकत. आणि ज्या वस्तू तुम्ही आणल्या आहेत ते बनवण्यासाठी, त्या वस्तू तर तशाच राहिल्या.
म्हणजे आपण असं म्हणू शकतो की भांडवल तसंच राहिलं. मग लिंबांचा जो काही खर्च होता, साखरेचा जो काही खर्च होता, तो सगळा जाऊन त्याच्यावरती 30 रुपये त्यांना मिळाले. म्हणजे वाटून घ्यायला त्यांच्याकडे 30च रुपये आहेत. हां, तर सौम्यानी किती घेतले पाहिजेत आणि मानसनी किती घेतले पाहिजेत? आता बघा, हां, इतका वेळ आकडे असे होते की तुम्हाला मनातल्या मनात डायरेक्ट विचार करता येत होता. हां, आता आकडे असे की असा डायरेक्ट विचार नाही करता येत. हां, आता मानसचा शेअर किती आहे? 150, 150. आणि सौम्याचा 100. म्हणजे जेव्हा आपण गुणोत्तर काढतोय मानसचे पैसे आणि सौम्याचे पैसे भांडवलात असलेले, हां, ते किती आलं? 150 भागिले 100 बरोबर 3 भागिले 2. 3/2 आलं. आता विचार काय करायचा की 3/2 आहे. म्हणजे इथे एकूण किती येईल? मी जर तुम्हाला एवढंच सांगितलं, 150 आणि 100 सांगितलंच नाही, मी फक्त सांगितलं की यांचा जो रेशो आहे, यांचं जे गुणोत्तर आहे ते 3/2 आहे. तर मग एकूण किती असतील ज्यावेळी 3/2 असतील तेव्हा? मगाशी तुम्ही एकूणचा चार्ट कसा करत होतात? 3/2 असताना एकूण किती असतील? जे 2 आहे ना, 150 आणि 100 हे आकडे समजा आपल्याला माहिती नाही आहेत. मी एवढंच सांगितलं की मानस आणि सौम्याचा जो जे गुणोत्तर आहे त्यांनी घातलेल्या पैशांचं ते 3/2 आहे. तर मग एकूण किती असतील 3/2च्या वेळी? मगाशी आपण आमच्या दोघांच्या व्हॅल्यूज ऍड करत होतो आणि मग एकूण ॲड करून एकूण काढत होतो. हां, मग इथे एकूण किती काढशील? पण मग त्यासाठी ते हे माहिती नाही आहे समजा. 2चे 2 भाग करायचे आणि त्याचे तिप्पट करायची. म्हणजे आमचे 3 हां. 2 आहे. हां आता 2 100 आहे. हां, नाही 100 नाहीच तुला माहिती समजा. सांगितलंच नाहीये ना. आता ते जे आकडे आहेत ते पण 3/2चे आहेत ना. ते जे टेबल आहे मगाशी तुम्ही केलेलं ते सौम्या दाखव टेबल तुझं कॅमेऱ्यात. हां, हे तिने केलेलं टेबल आहे. आता इथे जर मानसचे 3 असतील आणि सौम्याचे 2 असतील, त्याच्या खाली लिही मानसचे 3 रुपये. हां, मानसचे 3 आणि सौम्याचे 2. 2च रुपये. हां, मग इथे 5 येणार. मग 5 येणार ना. म्हणजे जेव्हा 3/2 आहे तर कमीत कमी आपण हा छोट्यात छोटा रेशो काढला ना. म्हणजे आपण काय काढलं? त्याचं संक्षिप्त रूप काढलं त्या अपूर्णांकाचं. ते 3/2 आहे. तेव्हा एकूण येतील 5. बरोबर आहे? आता बघा बरं की हे जे प्रत्येक तुमची बेरीज आहे त्याला जर संक्षिप्त केलं तर 3/2 येत आहे की नाही? आता पहिले आकडे तुझे दाखव सौम्या काय होते? 15/10 होते. आता हे जेव्हा 15/10 आहे तेव्हा त्याचं 3/2 होतं. म्हणजे मी इथे दाखवते. सौम्याचा पहिला ऑप्शन काय होता? पहिलं तिने काय आकडे काढले होते? 15 आणि 10. 15 मानसचे आहेत, 10 सौम्याचे आहेत. 15 मानसचे आहेत, 10 सौम्याचे आहेत. बरोबर. आणि 15 याचे एकूण किती आले होते? 25 आले होते. बरोबर. आणि हे जे 3/2 आहेत, 3/2 करताना 3ला कितीने गुणलंय? 5नी. 2ला कितीने गुणलंय? 5नी. आणि मग इथे एकूण जर तू यांची बेरीज करून 5 लिहिलेस तर 5ला कितीने गुणलंय? 5नी. हां, प्रत्येकाला 5 गुणलंय. हां, प्रत्येकाला 5ने गुणलंय. त्यामुळे एकूण पण त्याच प्रमाणात येतात. तुम्ही जर 5ने गुणलं असेल 3/2ला तर एकूण पण त्याच प्रमाणात येतात. बघ तपासून तुझे पुढचे आकडे काय आहेत? 30 आणि 20 आहेत. हां,
म्हणजे 3 कितीनी गुणलंय सौम्या? 10नी गुणलंय. 3ला 10नी गुणलं, 2ला 10नी गुणलं, हां, आणि मग 5ला पण 10नी गुणलं, बरोबर. म्हणजे एकूण हे आपल्याला डायरेक्ट त्याची बेरीज करून काढता येतात. जे गुणोत्तर आपल्याला दिलं आहे 3:2, तर एकूण पण आपल्याला त्याच प्रमाणात असणार आहेत. इथे 5नी गुणलं, इथे पण 5नी गुणलं, इथे पण 5नी गुणलं, बरोबर. आपण असं बघितलं की मानसचे 150 रुपये आहेत सरबताच्या स्टॉलमध्ये, आणि सौम्याचे 100 रुपये आहेत. म्हणजे 150 भागिले 100, म्हणजे 3:2 आलं. हां, आणि त्यावेळी 3:2 जर धरलं, 3 आणि 2 हे जर आकडे धरले, तर आपण एकूण 5 आहेत असं म्हणू शकतो. आता 150 आणि 100 खरे त्यांचे रुपये होते, त्याला आपण 50नी भागून 3:2 काढलं. त्यावेळी एकूण किती होते 150 आणि 100 असताना? 250, 250. एकूण 250 होते. याला दोन्हीला 50नी भागून हे आलंय. मग 250ला 50नी भागून हे आलंय का? 250ला पण 50नी डिवाइड केलं. 250 डिवायडेड बाय 50 किती आलं? 5. म्हणजे हे एकूण जे आहेत ते पण त्याच प्रमाणात आले. त्यामुळे एकूण यांची बेरीज करून काढलं. आता नफा किती आहे? 30 रुपीज. 30 रुपये नफा झालाय. आता 30ला जर 5 रुपयांनी भागलं, तर किती आलं? 6. आता हा 6 म्हणजे 1ची किंमत 6 आहे. हो ना, 30ला 5नी भागल्यावर 6 आले. आता घ्यायचे कुठल्या प्रमाणात आहे? 3:2. म्हणजे आता सांगा, 1ची किंमत 6 आहे, तर 3ची किंमत किती आहे? 18. आणि 2ची किंमत किती आहे? 12. मग आता 18:12. 18:12 केले, 18 भागिले 12 करून बघा, 3:2 येत आहे का? आलं? 18 भागिले 12 केलं तर 3:2 आलं. हां, आणि 18 अधिक 12 केलं तर नफा आला का एकूण तुमचा 30 रुपये? म्हणजे एकूण किती ते काढायचं. हां, बाकी जर आकडे आपल्याला मनातल्या मनात आधीच्यासारखं करता येत असेल तर तसं करायचं. पण तसं जर मनातल्या मनात गुणोत्तरावरून कळत नसेल, आकड्यांवरून कळत नसेल, तर एकूण किती ते काढायचं आणि एकूणनी त्या आकड्याला भागायचं. आता यांचा भांडवलाचं गुणोत्तर आहे 3:2. 3:2 हे भांडवलाचं गुणोत्तर आहे. आता समजा सौम्याला 3 माणस आहेत आणि सौम्याचे 2 आहेत. हां, सौम्याला आपण जर 60 रुपये देऊ शकलो नफा, सौम्याला 60 रुपये देऊ शकलो, तर त्यावेळी मानसला किती मिळतील? त्याला 120 रुपये, नाही 90 रुपये. 90 रुपये, बरोबर, तेच वाटणार. 90 रुपये. हां, का बरं 90 रुपये? कारण माझा आकडा 2 आहे, तर मग 60ला 2ने भागल्यावर 30 मिळतं. हां, म्हणजे 2ला 30नी गुणल्यावर 60 मिळतं. हां, मग 3ला पण 30नीच गुणलं पाहिजे. हे पण तेवढंच ठेवलं पाहिजे. म्हणजे हे झाले 90 रुपये. आता 3:2 असताना एकूण किती आहेत? एकूण 5. मग 5ला पण 30नी गुणलं, एकूण 5. 5ला पण 30नी गुणलं की किती आले? 150 रुपये. मग बघा बरं, या 90 आणि 60ची बेरीज 150 येते का?
तिकडे कळलं? झालं ना ते. हो. हम्म. आता हा एक रेक्टँगल काढलाय मी, आयत काढलाय. त्याची एक बाजू 16 आहे आणि दुसरी बाजू 12 आहे. लांबी 16, रुंदी 12. आता तुम्हाला ह्याच प्रमाणातला आपण जेव्हा चित्र झूम करतो, फोटो झूम करतो किंवा छोटा करतो, तेव्हा प्रमाण तेच राहतं ना लांबी रुंदीचं. असं नाही होत की आपली उंचीच फक्त खूप वाढली आणि आडवं वाढलंच नाही. असं केलं तर गडबड होते. हो. त्यामुळे जी लांबी वाढते, जेवढी उंची वाढते त्याच प्रमाणात जाडी वाढते. तसं हा आयत जर आपल्याला झूम करून छोटा करायचा असेल तर काय बाजू घेऊन आयत काढाल म्हणजे तो ह्याच प्रमाणात राहील. लांबी आणि रुंदीचं प्रमाण हेच राहील. छोटा करायचा का? छोटा करायचा. 4:3. हां बरोबर. म्हणजे लांबी 4 आणि रुंदी 3. लांबी 4 आणि रुंदी 3. लिहून बघा. 16/12 लिहा, 16/12 लिहा. दोन्हीला 4 भाग जातो. 4 म्हणजे 4/3 आलं. म्हणजे लांबी 4 रुंदी 3 असा आयत काढला तरी तो ह्या प्रमाणात येईल, किंवा कुठला काढला तरी या प्रमाणात येईल. याचा रेशो आहे 4:3. त्यामुळे एक आहे लांबी 4 रुंदी 3. हां, आता मानसनी सांगायचं आहे याच्यापेक्षा वेगळा. मानस कुठला सांगतोय? त्याच प्रमाणात 8 आणि 6. लांबी 8, रुंदी 6. 8 6. तरी तो ह्याचाच झूम केलेला दिसेल. आता सौम्यानी सांगायचं आहे. एकच मिनिट. 15 आणि 10. 15 आणि 10 4:3 राहतं का? नाही, ते 3:2 राहतं. हां, आपल्याला 4:3 पाहिजे. मग 20 आणि 15. 20 आणि 15. करेक्ट. 20 15. याच्यापैकी कुठलेही किंवा मोठा काढायचा असेल, खूप मोठा, तर काय रेशो घ्याल? काय गुणोत्तर घ्याल? 250. 200 150. बरोबर. तरी त्याचा रेशो 4:3 असा राहील. त्याचं गुणोत्तर 4:3 राहील. व्हेरी गुड. आता मी जसं आत्ता तुम्हाला उदाहरण सांगत होते ना की मानसने टाकलेले रुपये, सौम्याने टाकलेले रुपये. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण तिथे रुपये आणि रुपये ह्या सारख्या गोष्टींची तुलना करत होतो. म्हणजे गुणोत्तर आपण सारख्या गोष्टींचं काढतो. म्हणजे असं नाही केलं की मानसकडचे रुपये आणि सौम्याचं वय ह्याचं नाही आपण गुणोत्तर काढत. त्याच्यानंतर दुसरं मी काय उदाहरण दिलं? झोपेचे तास आणि जागे असलेले तास. हां, किंवा मानसकडचे दगड, सौम्याकडचे दगड. म्हणजे त्या संख्याच होत्या. आता तुम्ही मला सांगायचं की मी हे एक गुणोत्तर दिलं 1:2. तर 1:2 हे गुणोत्तर कशाचं असू शकेल असं एक उदाहरण सांगा. जसं मी तुम्हाला डाळ आणि तांदूळ सांगितलं होतं. ते किती वाट्या डाळ घेतली, किती वाट्या तांदूळ घेतलं. आपण तासांची तुलना केली, आपण रुपयांची तुलना केली. तसं 1:2चं कुठलं तरी एक उदाहरण सांगा मला. म्हणजे कुठले? एक बुक विकत घेतले तर 2 फ्री. एक पुस्तक विकत घेतलं तर त्याच्यावर 2 फ्री मिळाले, तर 1:2. बरोबर आहे. मानस, दुसरं सांग एखादं उदाहरण 1:2चं. तू काय विचार करत होतास? हे लिंबू सरबत आहे, तर त्याच्यात 1 चमचा मीठ टाकलं तर 2 चमचे साखर टाकायची. 1 चमचा मीठ टाकलं तर 2 चमचे साखर टाकायची. बरोबर. आता 3:5चा विचार करा. दोघांनी एक एक उदाहरण सांगा. 3:5चं. 9 आणि 15 हे आकडे होऊ शकतात. 3 हो, 9 आणि 15 हे आकडे असतील तर मग हां, त्याच्यावर करायचं आहे तुला. तू कशाचा विचार करतोयस? म्हणजे आता 60 रुपयाचं पेट्रोल टाकलं ह्याच्यात तर गाडी 300 मीटर जाते.
₹60 पेट्रोल टाकलं तर गाडी 300 मीटर जाते. हां. ते नाही तर मग 500 मीटर जायला 500 मीटर. हं, नाही, मला सांगायचं होतं की 3:05चं होतं ते. हां. 6 मी 30 घेतलं. काय मी चुकून 6ला 30 घेतलं. 6ला 30 घेतलं. मग तुला आता किती घ्यायचं आहे? 6ला 10. हां, 6ला 10 घ्यायचं आहे. हां. मग 60 लिटर पेट्रोल टाकलं ती गाडी म्हणजे आम्ही एका गाडीत 60 लिटर पेट्रोल टाकलं आणि दुसऱ्या गाडीमध्ये 10 लिटर 10 लिटर. 100 लिटर 100 पेट्रोल लिटर टाकलं. हं. तर मग तर मग काय बरोबर आहे, पण तू विचार बरोबर करतोयस. हां, की पेट्रोल आपण ज्या प्रमाणात टाकू हां त्याप्रमाणे तर त्याच प्रमाणात आपली गाडी जाणार आहे. किती अंतर जाणार आहे? तुझं झालं का 9 आणि काय 15. 9 आणि 15चं झालं का तयार? दुर्गाताईला काहीतरी उदाहरण सांगायचं होतं. दुर्गाताई सांग. 8 स्लाइसचा पिझ्झा होता. हं. मी 5 स्लाइस खाल्ले, आईने 3 स्लाइस खाल्ले. किती खादाड असेल दुर्गाताई. स्वतः 5 खाल्ले आणि आईला 3च दिले. पण हे उदाहरण बरोबर आहे. 8 स्लाइसचा पिझ्झा होता आणि मी 3 खाल्ले. मी 5 खाल्ले, आईने 3 खाल्ले. आईने 3 खाल्ले, मी 5 खाल्ले. हं. किंवा वयाचं पण आपल्याला सांगता येऊ शकतं. हं. हां, मोठी बहीण आणि छोटी बहीण. मोठी बहीण आणि छोटी बहीण. हं. आणि जेव्हा छोटा भाऊ 3 वर्षाचा होईल तेव्हा मोठा भाऊ 5 वर्षाचा होईल. हां. हां हां हं. तेव्हा 3:5 असेल. किंवा आपल्याकडे असलेल्या रुपयांचं सांगता येतं किंवा एखाद्या वस्तूच्या किमतीचं सांगता येतं. म्हणजे मोटरसायकलची किंमत आणि नॅनो कारची किंमत याचं गुणोत्तर 3:5 एका वेळी होतं. आता नसेल कदाचित तेवढं. हं. तसं आता 6:5चं सांगा. 6:5 याचं उदाहरण सांगा. आपण पहिल्यापासनं मुलांना हे जे देतो की संख्या असतील किंवा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असेल याला प्रत्यक्ष व्यवहारातली गोष्ट काय लागू पडते ती मुलांनी सांगायची. आपण जेव्हा गणितामध्ये असं म्हणतो की गणितीकरणाची क्षमता मुलांमध्ये डेव्हलप झाली पाहिजे, त्याचा अर्थ व्यवहारात जे आहे त्याचं आकड्यात मांडणी करता आली पाहिजे आणि आकड्यात जी मांडणी आहे त्याला सुटेबल अशी व्यवहारातली गोष्ट सांगता आली पाहिजे. तर 6:5 याचं प्रत्यक्ष व्यवहारातलं उदाहरण काय याचा विचार करा तुम्ही आणि सांगा विचार करून. एक एक उदाहरण दोघांनी सांगायचं. मी असा विचार करत होते की असा नंबर 1 घ्यायचा की जो 6 आणि 5 दोन्हीने डिव्हिजिबल आहे. हां, तर दोन्हीने डिव्हिजिबल 6 हां 11नी म्हणजे टोटल जी आहे ना ती 11च्या पटीत पाहिजे. टोटल जी आहे ती 11च्या पटीमध्ये पाहिजे. 6 + 5 11 होणार आहे ना. हां हां, मग तू समजा 30 ही संख्या घेतलीस. हां तुला जसं करायचं आहे की 6 आणि 5 दोन्हीने डिव्हिजिबल असलेला म्हणजे 30 घेतला. तर 6ला 5नी गुणलं तर 30 झाले. त्यावेळी 5ला पण 5नीच गुणलं पाहिजे तुला. 5ला 6नी गुणून नाही चालणार. त्यामुळे तू 11च्या पटीतली संख्या घे टोटल. हां दुर्गाताईला सुचलंय का? सांग बरं. माझ्याकडे एक 55 मण्यांची माळ होती. हं, ती तुटली. हं, त्यातले 25 मणी हरवले हं, आणि 30 मणी उरलेत. हं. म्हणजे 11च्या पटीतलं घेतलं तिने. 55 घेतले. हां, 55 मण्यांची माळ होती. 25 हां, ती तुटली तेव्हा त्याच्यातले 25 हरवले आणि 30 उरले. आता जसं मगाशी आपण 6:5 मध्ये त्यांनी भांडवल घातलं होतं तसं त्या प्रमाणात भांडवल पण घालता येईल.
हां म्हणजे 6,000 रुपये सौम्याने घातले आणि 5,000 रुपये मानसने घातले. असं पण आपल्याला करता येऊ शकतं. किंवा आणखी 6-5 हे आपल्याला रोजच्या ह्याच्यात खरोखर कुठे वापरायला लागू शकतं, तर एखादा पदार्थ करताना त्याचं प्रमाण 6-5 हे असू शकतं. म्हणजे 6 वाट्या तांदूळ घेतले आणि 5 वाट्या मिळून इतर धान्य घेतली. भाजणी करताना ज्वारीचं पीठ घेतलं, ज्वारी घेतली आणि इतर काही धान्य मिळून 5 वाट्या घेतली. असं प्रत्यक्ष व्यवहारामध्ये पण आपल्याला खूप ठिकाणी अशा गुणोत्तरं आपण वापरतो. त्याला आपण दरवेळी 6-5 असं लिहित नाही. पण तुम्ही जर तुमच्या आईला विचारलं, आजीला विचारलं, बाबांना विचारलं, घरात स्वयंपाक करणाऱ्या कोणालाही विचारलं, तर तुम्हाला असं लक्षात येईल की प्रत्येक पदार्थाचं हे असं गुणोत्तर ठरलेलं असतं. कुठल्या गोष्टी आपण त्याच्यात किती घालतो तेव्हाच तो पदार्थ चविष्ट होतो. तर ही अशी जी गुणोत्तराची आपल्या पाठ्यपुस्तकामधली उदाहरणं आहेत ती आता तुम्ही सोडवा. 6वीच्या पुस्तकात आहेत, 7वीच्या पुस्तकात आहेत आणि 8वीच्या पण पुस्तकामध्ये आहेत. ओके, थँक्यू.